मुंबईमध्ये पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय। ढगाळ वातावरणासह जोरदार सरी बरसतील अशी शक्यता आहे। पुढील 2 दिवस कमाल तापमानामध्ये आणखी घट होणार आहे। कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस इतकं खाली येईल असा अंदाज आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्याकडून। शिल्पा, पावसासंदर्भात आता काय नेमका अंदाज वर्तवला गेलाय, त्या दृष्टीनं सामान्यांना काय नेमक्या सूचना हवामान खात्याकडून करण्यात आल्या? रिद्धी, आपण जर पाहिलं तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस हा मुंबई शहरामध्ये झालेला पाहायला मिळाला। त्यानंतर पावसाने उघडकीस घेतली होती, त्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाने उघडकीस घेतलेली पाहायला मिळत आहे। मात्र मुंबई शहराला आता 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय। आज जर आपण मुंबई शहरामध्ये पाहिलं तर ढगाळ वातावरण आहे। पहाटेच्या सुमारास मुंबई शहरामध्ये रिमझिम पाऊस झालेला आहे, त्यामुळे हवेत सध्या थंडगार गारवा निर्माण झालेला आहे। मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवस मुंबई शहराला मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे मुंबईकर असेल किंवा इतर जे नागरिक आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे। आणि हवामान खात्याने दिलेल्या या इशाऱ्यानुसार मुंबई महानगरपालिका असतील किंवा इतर जे संबंधित विभाग आहेत त्यांनी देखील पूर्णपणे खबरदारी घेतलेली पाहायला मिळत आहे। जागोजागी मुंबई महानगरपालिकेने पंप देखील लावलेले पाहायला मिळतात। आणि हवामान खात्याने दिलेल्या या अंदाजानुसार आज मुंबई शहरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे दिवसभरामध्ये रिमझिम पाऊस किंवा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता सध्या तरी दिसून येत आहे। रिद्धी जी शिल्पा, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।